जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोध दशक त्रयोदश नामरूप श्रीराम समर्थ आत्मनात्म विवेक करावा करून बरा विवरावा विवरून सदृढ धरावा जीवामध्ये आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण तेची आता निरूपण सावध ऐका चारी खानी चारी वाणी 84 लक्ष जीव प्राणी संख्या बोलिली पुराणी वर्तती आता नाना प्रकारींची शरीरे सृष्टीत दिसती अपारे तयामध्ये निर्धारे आत्मा कवनु दृष्टीमध्ये पाहतो श्रवणामध्ये ऐकतो रसनेमध्ये स्वाद घेतो प्रत्यक्ष आता घ्राणामध्ये वास घेतो सर्वांगी तो स्पर्शतो वाचेमध्ये बोलवितो जाणोनी शब्द सावधान आणि चंचळ चहूकडे चळवळ एकलाची चालवी सकळ इंद्रियद्वारा पाय चालवी हात चालवी भ्रुकुटी पालवी डोळा घालवी संकेत खुना बोलवी तोची आत्मा धिटाई लाजवी खाजवी खोकवी ओकवी थुंकवी अन्न जेवून उदक सेवी तोची आत्मा मळमूत्र त्याग करी शरीर मात्र सावरी प्रवृत्ती निवृत्ती विवरी तोची आत्मा ऐके देखे हुंगे चाखे नाना प्रकारे ओळखे संतोष पावे आणि धाके तोची आत्मा आनंद विनोद उद्वेग चिंता काया छाया माया ममता आत्मत्वे पावे नाना व्यथा तोची आत्मा पदार्थाची आस्था धरी जनी वाईट बरे करी आपल्या राखे परव्या मारी तोची आत्मा युद्ध होता दोहीकडे नाना शरीरी वावडे परस्परे पाडी पडे तोची आत्मा तो येतो जातो देही वर्ततो हासत रडतो प्रस्तावतो समर्थ करंटा होतो व्यापासारेखा होतो लंडी होतो बळकट होतो विद्यावंत होतो धट न्यायवंत होतो उद्धट तोची आत्मा धीर उदार आणि कृपण वेडा आणि विचक्षण उच्चक आणि सहिष्ण तोची आत्मा विद्या कुविद्या दोहींकडे आनंद रूप वावडे जेथे तेथे सर्वांकडे तोची आत्मा निजे उठे बैसे चाले धावे घावडी बोडोले सोयरी दायरे केले तोची आत्मा पोथीवाजी अर्थ सांगे ताळ धरी गाऊ लागे वादवे वाद वाऊगे तोची आत्मा आत्मा नसता देहांतरी मग ते प्रेत सचराचरी देह संगे आत्मा करी सर्व काही एके विन एक काय कामा नये वाया जाय म्हणून हा उपाय देहयोगे देह अनित्य आत्मा नित्य हाची विवेक नित्यानित्य अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणते ज्ञानी पिंडी देह धरता जीव ब्रह्मांडी देह धरता शिव ईश्वर तनु चतुष्टय सर्व ईश्वर धरता त्रिगुणापती जो ईश्वर अर्धनारी नटेश्वर सकळ सृष्टीचा विस्तार तेथून झाला बरवे विचारून पाही स्त्री पुरुष तेथे नाही चंचळ रूप येते काही प्रत्ययासी मुळीहून शेवटवरी ब्रह्मादी पिपिलिका देहधारी नित्यानित्य विवेक चतुरी जाणीजे ऐसा जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य याही मध्ये नित्यानित्य पुढे निरूपिले स्थूळ सूक्ष्म ओलांडिले कारण महाकारण सांडिले विराट हिरण्यगर्भ खंडिले विवेकाने अव्याकृत मूळ प्रकृती तेथे जाऊन बैसली वृत्ती ते वृत्ती व्हावया निवृत्ती निरूपण ऐका आत्मानात्म विवेक बोलिला चंचळ आत्मा प्रत्यय आला पुढील समासी निरोपिला सारासार विचार इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्म विवेक नाम समास प्रथम श्रीराम समर्थ ऐका सारासार विचार उभारिले जगडंबर त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल जे असतची असेल तेची सार मागा आत्मानात्म विवेक बोलिला अनात्मा ओळखोन सांडिला आत्मा जाणता लागला मुळेचा मूळ तंतू मुळे जे राहिले वृत्ती झाली पाहिजे निवृत्ती सारासार विचार श्रोती बरा पहावा नित्यानित्य विवेक केला आत्मा नित्यसा निवडिला निवृत्ती रूपे हेत उरला निराकारी हेत म्हणजे तो चंचळ निर्गुण म्हणजे निश्चळ सारासार विचार चंचळ होऊन जाते चळे म्हणून ते चंचळ न चळे म्हणून निश्चळ निश्चळी उडे चंचळ निश्चयसी ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहणा उपासनेकरिता जना जगदुद्धार द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानगण चैतन्य सत्ता ज्ञानदेवची तत्वता बरे पहा त्या ज्ञानाचे विज्ञान होते शोधून पहा बहुत मते चंचल अवघे नासते येणे प्रकारे नासिवंत नासेल की नासेना ऐसा अनुमानाची आहे म्हणा तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला तरी तो जाणावा वहावला हा मृगजळी
क्षयची नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वाठाई, तेथे हेत संदेह नाही निर्विकारी. जे उदंड घनदाट, आद्य मध्य शेवट, अचळ अढळ अतुट, जैसे तैसे. पाहता जैसे गगन, गगनाहून ते सगण, जनची नाही निरंजन सदोदित. चर्मचक्षु ज्ञानचक्षु, हा तो अवघाच पूर्वपक्षु, निर्गुण ठाईचा अलक्षु लक्षवेना. संगत्यागे विना काही, परब्रह्म होणार नाही, संगत्याग करून पाही मौन्य गर्भा. निरसंता अवघेची निरसले, चंचळ तितुके निघून गेले, निश्चळ परब्रह्म उरले तेची सार. आठवा देह मूळ माया, निरसोन गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया कृपाळूपणे. सोह हसा तत्वमासी, ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती असी सहजची होते. साधक असून ब्रह्म उरले, तेथे वृत्ती शून्य झाले, सारासार विचारिले येणे प्रकारे. तापेना ना निवेना, उजळेना ना काळवंडेना, डहुळेना ना निवळेना परब्रह्म ते. दिसेना ना भासेना, उपजेना ना नासेना, ते येईना ना जाईना परब्रह्म ते. जे ते भिजेना ना वाळेना, ते विजेना ना जळेना, जयास कोणीच नेईना परब्रह्म ते. जे सन्मुखची चहूकडे, जेथे दृश्य भास अडे, धन्य साधू तो पवाडे निर्विकारे. निर्विकल्पी कल्पनातीत, तोची ओळखावा संत, एर अवघेची असंत भ्रमरूप. खोटे सांडून खरे घ्यावे, तैच परीक्षवंत म्हणावे, असार सांडून सार घ्यावे परब्रह्म ते. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, लक्ष्यांशे तद्रूप विवरावी, विवरता हेतू नुरावी, ते तद्रूपता. तद्रूप चिद्रूप आणि तद्रूप. सस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप, तत्व निरसना उपरी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सारासार निरूपण नाम समास द्वितीय. श्रीराम ब्रह्मघन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी. असेची असता कित्येक काळ, तेथे आरंभला भूगोळ, तया भूगोळाचे मूळ सावध ऐका. परब्रह्म असता निश्चळ, तेथे संकल्प उठिला चंचळ, तयास बोली जे केवळ आदिनारायण. मूळ माया जगदीश्वर, त्यासीच म्हणजे षडगुणेश्वर. अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पहा. ऐलीकडे गुणक्षोभिनी, तेथे जन्म घेतला त्रिगुणी. मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी. अकार उकार मकार, तिन्ही मिळून ओंकार. पुढे पंचभूताचा विस्तार विस्तारला. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी, तयापासून जन्म वायोसी, वायोपासून तेजासी जन्म झाला. वायोचा कातरा घसवटे, तेने उष्णे वन्नी पेटे, सूर्यबिंब ते प्रगटे तये ठाई. 12 वाजतो शीतळ, तेने निर्माण झाले जळ, ते जळ आळून भूगोळ निर्माण झाला. त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजांची या कोटी. पृथ्वी पाण्या होता भेटी, अंकुर निघते. पृथ्वीवल्ली नाना रंग, पत्र पुष्पांचे तरंग, नाना स्वाद ते मग फळे झाली. पत्रे पुष्पे फळे मुळे, नाना वर्ण नाना रसाळे, नाना धान्य अन्य केवळे तेथून झाली. अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत, ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची. अंडज जारज स्वेदज उद्विज, पृथ्वी नानक सकळांचे बीज, असेही नावल चोज सृष्टी रचनेची. चारी खानी चारी वाणी, 84 लक्ष जीवयोनी, निर्माण झाले लोकतिनी पिंड ब्रह्मांड. मुळी अष्टधा प्रकृती, अवघे पाण्यापासून जन्मती, पाणी नसता मरती सकळ प्राणी. नवे अनुमानाचे बोलणे, याचा बरा प्रत्यय घेणे, वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावी. जे आपल्या प्रत्यया येना, ते अनुमानिक घ्यावे ना. प्रत्ययाविना सकळ जना व्यवसाय नाही. व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती, दोहीकडे पाहिजे प्रचिती. प्रचिती विना अनुमाने असती, ते विवेकहीन. ऐसा सृष्टी रचनेचा विचार, संकळित बोलीला प्रकार. आता विस्ताराचा संहार तोही ऐका. मुळापासून शेवटवरी, अवघा आत्मा रामची करी, करी आणि विवरी यथायोग्य. पुढे संहार निरोपिला, श्रुती पाहिजे ऐकिला, इतुक्या उपरी झाला समास पूर्ण. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उभारणी निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम पृथ्वीस होईल अंत, भूतास मांडेल कल्पांत, ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला. शतवरुषे अनावृष्टी, तेने जळे हे सृष्टी, पर्वत माती ऐशी वृष्टी भूमीची तरके. 12 कळे सूर्यमंडळा, किरणांपासून निघती ज्वाळा, शतवरुषे भूगोळा दहन होय. सिंदूर वर्ण वसुंधरा, ज्वाळा लागती फणीवरा, तो आहाळून सरारा विषवर्मी. त्या विषाच्या ज्वाळा निघती, तेने पाताळे जळती, महापावैके भस्म होती पाताळ लोक. तेथे महाभूते खवळती,
प्रळये वात सुटती, प्रळये पावक एकवटती चहूंकडे. तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडीले, पावक मात्र एकवटले प्रळये काळे. वायो विजांचे तडाखे, तेने पृथ्वी अवघी तरखे, कठीणत्व अवघेची फाके चहूकडे. तेथे मेरूची कोण गणना, कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मुक्त झाली. पृथ्वीने विरी सांडिली, अवघी धगधगायमान झाली, ब्रह्मांडभटी जळून गेली एकसरा. जळोनी विरी सांडिली, विशेष महावृष्टी झाली, तेने पृथ्वी विराली जळामध्ये. भाजला चुना जळी विरे, तैसा पृथ्वीस धीर न धरे, विरी सांडुनिया त्वरे जळीन मिळाली. शेष कुर्म वराह गेला, पृथ्वीचा आधार तुटला, सत्व सांडून जळाया मिळून गेली. तेथे प्रळय मेघ उचललेले, कठीण घोषे गर्जिनले, अखंड विजा कडकडीले ध्वनी घोष. पर्वत प्राय पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा, निबिड तया अंधकारा उपमाची नाही. सिंधू नद्या एकवटल्या, नेनो नभीहून रिचवल्या, संधीच नाही धारा मिळाल्या अखंड पाणी. तेथे मत्स्य कुर्म सर्प पडती, पर्वतासारिखे दिसती, गर्जना होता मिसळती जळांत जळे. सप्त सिंधू आवरणी गेले, आवरण वेडे मोकळे झाले, जळरूप कालिया खवळले प्रळये पावक. ब्रह्मांड ऐसा तप्त लोहो, शोषी जळाचा समूह, तैसे जळास झाले पाहो मोठे अपूर्व. तेने आटोन गेले प्राणी, असंभाव माजला वनी, तया वनीस केली झडपणी प्रळय वाते. दीपास पालव घातला, तैसा प्रळय पावक विझला, पुढे वायो प्रबळला असंभाव्य. उदंड पोकळी थोडा वारा, तेने वितळून गेला सारा, पंचभूतांचा पसारा आटोपला. महद्वत मूळ माया, विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र राहावया ठाव नाही. दृश्य हलकळवले नेले, जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले परब्रह्मते. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे प्रळय नाम समास चतुर्थ. श्रीराम. कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागून कथा आरंभिली. श्रोता पुसे वक्तयासी, कहाणी सांगाजी बरविसी, वक्ता म्हणे श्रोतयासी सावध ऐके. एके स्त्री पुरुषे होती, उभयंतामध्ये बहुप्रीती, एक रूपेची वर्तती भिन्न नाही. ऐसा काही एक काळ लोटला, तयास एक पुत्र झाला, कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी. पुढे त्यासही झाला कुमर, तो पित्याहून आतुर, काही तदर्थ चतुर व्यापकपणे. तेने व्याप उदंड केला, बहुत कन्यापुत्र व्याला, उदंड लोक संचिला नाना प्रकारे. त्याचा पुत्र ज्येष्ठ, तो अज्ञान आणि रागीट, अथवा चुकता नीट संवार करी. पिता उगाच बैसला, लेखे बहुत व्याप केला, सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र. नातू त्याचे अर्ध जाणे, परंतु तो काहीच नेणे, चुकता संवारणे महाक्रोधी. लेख सकळांचे पाळन करी, नातू मिळवी वरच्यावरी, परंतु चुकल्या संवार करी अकस्मात. नेमस्तपणे वंश वाढला, विस्तार उदंडची झाला, ऐसा बहुळ काळ गेला आनंदरूप. विस्तार वाढला गणवेना, वडिलांस कोणीच मानिना, परस्परे किंत म्हणा बहुत पडिला. उदंड घरकळ हो लागला, तेने कित्येक संवार झाला, विपट पडिले थोरा थोरांना बेबंद झाले. नेनपणे भरी भरले, मग ते अवघेच संवारले, जैसे यादव निमाले उन्मत्तपणे. बाप लेक नातू पंतू, सकळांचा झाला निपातू, कन्यापुत्र हेतू मातू अनुमात्र नाही. ऐसी कहाणी जो विवरला, तो जन्मापासून सुटला, श्रोता व्यक्ता धन्य झाला प्रचितीने. ऐसी कहाणी अपूर्व जेते, उदंड वेळ होते जाते, इतुके बोलन गोसावी ते निवांत झाले. आमची कहाणी सरो, तुमचे अंतरी भरो, असे बोलणे विवरो कोणीतरी. चुकत वाकता आठवले, इतुके संकळित बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. ऐसी कहाणी निरंतर, विवेक ऐकती जे नर, दास म्हणे जगदुद्धार तोयची करीती. त्या जगदुद्धाराचे लक्षण कैसे केले म्हणजे पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण यास बोलिजे. निरूपणी प्रत्यय विवरावे, नाना तत्वकोडे उकलावे, समजता समजता व्हावे निसंदेह. विवरण पाहता अष्टदेह, पुढे सहजची निसंदेह, अखंड निरूपणे राहे समाधान, तत्वांचा गलबला जेथे. निवांत कैचे असेल तेथे, या कारणे बुल्ली परते, कोणी एके असावे ऐसा सूक्ष्म संवाद. केलाची करावा विशद, पुढले समासी लघुबोध, सावध ऐका. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास पंचम. जय जय रघुवीर समर्थ.